चुकला चुकला. आजच्या प्रोग्रामसाठी जे आहे ते परत एकदा डेकोरेशन नवीन करतात तिकडे. नेक्स्ट डे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आजचा दिवस जो आहे तो अबोली आणि दीपकच्या हळदीचा दिवस आहे आणि आज आम्ही सकाळी सकाळी लवकर उठून सगळ्या गोष्टी आवरल्या आहेत ऑलरेडी. इकडचे जे सगळे प्रोग्राम होते, मेहंदी वगैरे, ते तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी प्लीज जाऊन ते चेक करा. आजपासून जे आहे ते ॲक्च्युअल लग्नाच्या जे फंक्शन्स आहेत ते सगळे फंक्शन्स होतील. सगळे फंक्शन्स जे आहेत मी कंटिन्युअसली यूट्यूबवर टाकत राहणार आहे. सो प्लीज स्टे ट्यून. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला त्यांनी पटकन जाऊन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट जे व्हिडिओज येतील ते व्हिडिओज तुम्हाला बघता येईल. सो थोड्याच वेळात आपण रेडी होऊयात आणि निघूयात आपल्या व्हेन्यूसाठी. तो व्हेन्यू जो आहे तो आता इथे जे राहतोय इथून तो व्हेन्यू ॲक्च्युली 60 किलोमीटर दूर आहे. सो जायला आम्हाला अप्रॉक्सिमेटली 1 hour लागेल. सो चला आता रेडी होऊयात आणि निघूयात आपल्या व्हेन्यूसाठी. ओके, सो वी आर रेडी नाव. आत्ताच आमचं सगळं आवरून झालं आहे. आम्ही दोघांनी पण आवरले आणि बाकीच्या लोकांनी पण ऑलमोस्ट सगळ्यांचं आवरलंच आहे. थोड्याच वेळात आम्ही खाली जाऊन फोटोशूट वगैरे करणार. फोटोग्राफर यायचं अजून बाकी आहे. फोटोग्राफर येईल, मग त्यानंतर शूट करणार आम्ही. हाँ, ये कर लो पहले. बड़े लोग हैं, पहले ऐसे करते होंगे. फोटोग्राफर आता थोड्या वेळात येतील आणि ते आल्यानंतर इथे सगळं फोटोशूट वगैरे थोडं व्हिडिओ शूट होईल आणि ते झाल्यानंतर आम्ही निघेल आमच्या डेस्टिनेशन, आय मीन वेडिंग व्हेन्यूला. बाकीच्या ज्या काही अपडेट्स असतील त्या मी तुम्हाला कंटिन्युअसली देतच राहील. सो तुम्ही व्हिडिओला अजिबातही स्किप करू नका. होईल काहीच आजच्या दिवस, आजच्या दिवस होईल काहीच. कधी निघायचं आपल्याला? क्या दिए आंटी चला. धन्यवाद, दिस वॉज मच नीडेड. थँक्यू. बनवायला लावलं परत, तू बोलला. वाव. ॲक्च्युली इथे गाडीच्या डेकोरेशनसाठी जास्त काही ऑप्शन नव्हते, त्यामुळे एकदम लिमिटेड ऑप्शन जे होते त्यापैकी एक जो आहे तो सिलेक्ट केला आहे आणि हाच जो आहे तो फायनल करून त्याला रेडी केला आहे. सो हॅलो एव्हरीवन, आपण पोहोचले आपल्या व्हेन्यूला आणि आता आपलं जो नेक्स्ट प्रोग्राम आहे हळदीचा तो काहीतरी 4:30-5ला सुरू होणार आहे. त्याच्या आधी आपण जेवण करून घेऊ, मग रेडी होऊ आणि मग फायनली आपली हळद सुरू करूया. संगीतच्या प्रोग्रामच्या आधी आपला हळदीचा प्रोग्राम जो आहे तो आत्ता थोड्या वेळात चालू होणार आहे. आत्ता सध्या जे आहे अबोली आणि दीपकचं फोटोशूट सुरू आहे आणि बाकी सगळे लोक आवरतात आहे. सो आम्ही आता ड्रेसअप वगैरे होणार आहे, आम्ही आता आवरणार आहे आणि आवरल्यानंतर रेडी झाल्यानंतर आपण थेट जाऊयात हळदीवाल्या लोकेशनवर. हा जो इकडे दिसतोय या ठिकाणी अबोली आणि दीपकचं लग्न आहे. या ठिकाणी पण चान्स होता, इकडे सुद्धा आपण संगीतचा कार्यक्रम करू शकलो असतो, पण पावसाच्या रिझनमुळे आपण त्या ठिकाणी कॅन्सल करून संगीतचा प्रोग्राम जो आहे तो आताच होणार आहे. आलो आहे आम्ही आता आमच्या रूममध्ये आणि रूम एकदम मस्त आहे. मी तुम्हाला दाखवते. हे ब्राईडची रूम एकदम छान अशी आणि इकडे काय चालू आहे बघा. येतं की नाही? चुकला चुकला. काय होतं
आता त्याला गुरुदक्षिणा देणार आहे तू? तुमची गुरुदक्षिणा आमचा परफॉर्मन्स झाल्यानंतर नक्की का? कारण की तुमचे जे स्टुडंट हा. आहेत ते बरोबर करतात स्टेजवर गेल्यावर उलट मला माहिती आहे माझ्या स्टुडंट्सवर माझा पूर्ण विश्वास आहे की ते इथल्यापेक्षा भारी करणार आहेत तिकडे. आणि मग असा गुरु पाहिजे, एवढा हो. कॉन्फिडंट गुरु पाहिजे. आहे, हो भगवान सद्बुद्धी, energy. खूप छान, सगळं मला खूप काही छान, दे. खूप छान. आमच्या गुरुदेवला आम्ही असं नाराज नको आणि करायला. नाहीच आलं तर मी आहेच ना, मी येईल तुमच्या मध्ये. अरे हा, जर नाही झालं तर आमचे गुरु समोर करा. तेच करणार आहे, तेच सांगेन. आम्ही आता पण प्रॅक्टिस केली ना, इतका दुःख इकडे तिकडे होतोय. मी तर तिला आधीच सांगितलं की तू एकदम भारी करतोय. त्या दिवशी तुम्हाला सांगितलं. माझं तर ठीक आहे, डान्सर आहे, मला टेन्शन नाही. अच्छा ठीक है समझ गया. टेन्शन होतं अच्छा माझं- तुझ्या बायकोचं म्हणणार होते. नाही मी घाबरायला लागलो ना आता. हा. So, हे डर- अजून तर उद्या जास्त घाबरशील उद्यापासून. परवापासून अच्छा उद्या आम्ही दोघे एन्जॉय करणार फुल ऑन, कोणाला काही घाबरणार नाही. परवापासून घरचा बॉस असेल तो म्हणजे अबोली. ओनली ओनली अँड ओनली. अबोली. हा, तिचं बरोबर. चालणार आहे. एकच सरकार, अबोलीची सरकार करा. वाव, मला तर खूप भारी वाटलंय. प्रॅक्टिस झालेली आणि एकदा मी चूक केली, एकदा तिने केली, पण ते आम्ही परत करून व्यवस्थित केलेलं आहे. एकदम छान करणार आहे. आणि आता तुमचा स्टेजवरचा जो परफॉर्मन्स असेल तो एकदम भारी होईल. थँक्स कॉन्फिडन्स आहे ना, आवडलं मला. हे भगवान. गडबड गोंधळ झालेला आहे. माझा जो कुर्ता आहे तुम्ही बघू शकता, मी फक्त ही पॅन्ट घालून थांबलोय आणि माझा जो कुर्ता आहे, प्रॉब्लेम असा झाला आहे, माझा जो कुर्ता होता तो कुर्ता ॲक्च्युली इस्त्रीला दिलेला होता कालच, पण आज सकाळी घेऊन आलो त्याच्याकडून रिटर्न. असं वाटतं की त्याने इस्त्री केलीच नाही, पूर्ण चुरगळलेला आहे तो. आता जस्ट मी माझा कुर्ता पाठवला आहे खाली. आता तो कुर्ता जाऊन सिटीमध्ये जाऊन त्याला इस्त्री करून आणणार आहे. तोपर्यंत मला वेट करायचं आहे. 6 वाजलेत ऑलरेडी खूप लेट झालं आहे आणि माझा कुर्त्याला यायला मे बी 15 ते 20 मिनिट आणखी लागतील. त्यानंतर आपण व्हेन्यूवरती जाऊयात आणि बघूयात तिकडे काय काय सुरू आहे. इथे जर तुम्ही बघितलं इथे खाली इथे तर इथे आपला प्रोग्राम होणार आहे. सो लेट्स सी किती वेळ लागतोय आणि मग तुम्हाला देतो मी नेक्स्टची अपडेट. एका वेळेस फक्त 3 रुपये पाठवायचे आहेत. दोघांकडे 1.5 मिनिट असणार आहे. 1.5 मिनिट मध्ये ज्याच्या कोणाच्या अकाउंट मध्ये 3 रुपयाचे जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन असेल तो विनर असणार आहे. कृष्णा, यू ओके विथ दॅट? स्कॅनर ओपन करायचा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी स्कॅन करण्यासाठी कॅमेरा ओपन करायचा. ऑलराइट, 3, 2, 1 and your time starts now. Let's see कोणाच्या अकाउंट मध्ये सगळ्या 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Time's up. कृष्णा आणि प्रकाश आणि प्रकाश स्टेटमेंट ओपन करायचं. मी चेक करणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31,
32, 33, 34 गुणिले 3 कर. काढतो जिंकेल का काढ पटकन बोल जिंकेल का क्रिश Let's see प्रकाशने किती कलेक्ट केलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 39 40 41 42 43 45 44 45 46 47 48 49 50 51. कशी आहे बाई पाणीपुरी पुढे हळदीचा प्रोग्राम जो आहे तो डन झाला आहे आणि पोस्ट हळदी तुम्ही आमचा लुक बघू शकता. आमच्या ड्रेसची आणि चेहऱ्याची फुल वाट लागली आहे, पण आम्ही खूप मजा केली आहे. यात पण खूप सारे गेम्स होते, हळदी सगळं होतं. आता यानंतर जे आहे ते आम्ही आवरणार आणि आवरून झालं की जाणार संगीत. खूप अशी एंट्री होती, तिकडून एंट्री आणि इकडे आल्यानंतर हा जेवणाचा हॉल. इकडे जो आहे तो मेन हॉल जिथे लग्न संगीत वगैरे होतं आहे. ही जी आहे ती आहे एंट्री अबोली आणि दीपकच्या संगीतसाठीची एंट्री. खूप सुंदर एंट्री केली आहे आणि आत बघितलं तर हे स्टेज आहे, इथे सगळ्यांचे डान्स परफॉर्मन्स होणार आहे. अंडरस्टँडिंग आणि प्रेम काही पण नाही माझं अंडरस्टँडिंग करायचं. आणि ॲट द लास्ट ॲज एक्सपेक्टेड सगळ्यांनी केला फेमस खानदेशी डान्स.
तर मित्रांनो, आजचा आपला शेवटचं संगीत फंक्शन फायनली संपला आहे. आम्ही सगळ्यांनी तर खूप एन्जॉय केला अँड आय होप सो तुम्हालाही ते आवडलं असेल. बट वेट, मेन व्लॉग तर अजून बाकी आहे, कारण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये आपलं फेवरेट कपल अबोली आणि दीपक इज फायनली गेटिंग मॅरिड. सो ते स्पेशल मोमेंट आणि सेलिब्रेशन बघण्यासाठी स्टे ट्यून. And don't forget to like and subscribe our channel. Bye bye.